तर खूप दुःख होतं ही गोष्ट सांगायला तुम्हाला, ही गोष्ट तुमच्यासमोर मांडायला, की 18 मे हा आपल्या आदिवासी समाजामध्ये एक काळा दिवस आणि खूप दुःखाचा दिवस ओळखला जाईल. कारण या दिवशी तब्बल 13 माणसं एका ॲक्सिडेंटमध्ये मारली गेली. तर मित्रांनो, हे ॲक्सिडेंट कसं झालं, ह्याच्यामध्ये नेमकं काय झालं होतं आणि याला जबाबदार कोण? तर मित्रांनो, आपल्या आदिवासी समाजामध्ये आता साखरपुडे आणि लग्नांचा सीझन आहे. ह्याच्यामध्येच बापूगाव या ठिकाणी एक साखरपुडा होता आणि तिथलं जे वऱ्हाड होतं, त्या वऱ्हाडांना जायचं होतं धानिवरी या ठिकाणी आणि ते वऱ्हाड नेण्यासाठी त्या ठिकाणी एक आयसर टेम्पोचं नियोजन केलं गेलं, म्हणजे आयसर टेम्पो केला गेला होता. तर त्याच्यामध्ये पूर्ण ते वऱ्हाड भरलं. त्यांनी हा विचार सुद्धा केला नसेल, की पुढे जाऊन ही घटना आपल्या सोबत होईल. परंतु ते वऱ्हाड सुमारास आसपास 4 वाजता नॅशनल हायवे नंबर 48 या ठिकाणी ते पोहोचले धानिवरी या ठिकाणी आणि समोरून एक कंटेनर येत होता आणि तो कंटेनर येऊन धडकला त्या आयसर टेम्पोला, त्या वऱ्हाडाला आणि त्याच्यामध्ये जी माणसं होती, त्या माणसांचा तोल एका बाजूने गेला आणि तो टेम्पो वऱ्हाडासोबत जाऊन पडला एका खड्ड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बरीच माणसं दाबली गेली आणि त्याच्यामध्ये तब्बल 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. मित्रांनो, जो समोरून कंटेनर येत होता ना, त्या कंटेनरमध्ये जो ड्रायव्हर होता ना, त्यांनी दारू पिलेली होती, माजलेला होता आणि त्याच्यामुळे त्याला ती गाडी कंट्रोल करता आली नाही आणि त्याच्याचमुळे तो कंटेनर येऊन आदळला त्या टेम्पोला आणि त्याच्यामुळेच तो टेम्पो खड्ड्यामध्ये पडला आणि त्याच्यामध्ये बरीच माणसं मेली, बरीच माणसं जखमी झाली आणि खूप मोठं ॲक्सिडेंट झालं आणि ह्याच्यामुळे पूर्ण गावामध्ये हाहाकार मचला. त्या ठिकाणी बरीच माणसं जमा झाली, बरीच माणसं मेली होती, बरीच माणसं जखमी होती. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आल्या, त्या ठिकाणी पोलीस लोक आली, जखमी लोकांना ॲम्ब्युलन्समध्ये भरलं. काही जणांना काशा या ठिकाणी दवाखान्यात नेण्यात आलं, काही जणांना धुंदलवाडी वेदांत या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं, तर काही जणांना गुजरात या ठिकाणी सुद्धा नेण्यात आलं. या गोष्टीला जबाबदार कोण? या घटनेला बरीच लोक जबाबदार आहेत. मी तुम्हाला सांगतोय की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याचे अधिकारी या घटनेला जबाबदार आहेत. त्याच्यानंतर पालघरचे प्रशासन या घटनेला जबाबदार आहेत. RBIचे हायवेचे अधिकारी याला जबाबदार आहेत आणि जे कंटेनर आदळल्यामुळे ही घटना घडली, त्या कंटेनरचा ड्रायव्हरसुद्धा या घटनेला खूप मोठा जबाबदार आहे. कारण त्यांनी दारू पिली होती आणि दारू पिऊन तो गाडी चालवत होता. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतोय की आपला जो हायवे आहे नॅशनल हायवे नंबर 48, हा हायवे आताच बांधला गेला. म्हणजे कधीपासून आहे, परंतु नवीन हायवे, काँक्रीटचा हायवे आताच बांधला गेला आणि आत्तापर्यंत त्याचं काम चालू आहे. आत्तापर्यंत पुलांवरती, मोठमोठ्या पुलांवरती खूप मोठमोठे खड्डे होते आणि त्या खड्ड्यांमुळे बऱ्याच घटना घडत होत्या. बरीच ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होत होती. का? कारण त्या ठिकाणी खड्डे होते. त्या ठिकाणी काँक्रीटचा किंवा डांबरिंगचा सुद्धा त्या पुलावरती रस्ता केला गेला नव्हता. तसेच खड्डे होते, परंतु बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी आवाज उठवला आणि त्याच्यामुळे ते खड्डे बुजले गेले आणि ह्याच्यामुळे बऱ्याच घटना वाचल्या, बऱ्याच जणांचा जीवसुद्धा वाचला. परंतु अजूनही त्या हायवेवरती ज्या ठिकाणी मोठमोठ्या पुलांची गरज आहे त्या ठिकाणी पुलं बांधली गेली नाही आणि ज्या ठिकाणी पुलं बांधली गेलेली आहेत त्या ठिकाणी खूप छोटी पुलं बांधली गेलेली आहेत आणि त्याच्यामधून एवढा मोठा आयसर टेम्पो कसा जाईल, एवढी मोठी गाडी कशी जाईल? तर या गोष्टीचा जर त्या अधिकाऱ्याने विचार केला गेला असता तर ही घटना घडली नसती. कारण तो टेम्पो त्या पुलाखालून गेला असता. जी घटना घडली त्या ठिकाणी एक पूलसुद्धा नव्हतं, त्या ठिकाणी क्रॉसिंगची सुविधासुद्धा नव्हती, त्या ठिकाणी साईडची जी बाउंड्री असते, म्हणजे साईडची जी पट्टी असते, ही पट्टीसुद्धा त्या ठिकाणी नव्हती आणि ज्या ठिकाणी तो रस्ता बांधला गेला होता काँक्रीटचा आणि जो रस्त्याचा काठ होता त्या ठिकाणी तो काठ तसाच होता. त्या ठिकाणी मातीची भरणी केली गेली नव्हती आणि साहजिकच त्या ठिकाणी कोणतीही गाडी जर गेली असती तर ती गाडी पलटलीच असती. कारण जमिनीचा भाग जो होता तो खूप खाली होता आणि काँक्रीटचा रस्ता तुम्हाला माहिती आहे किती उंच असतो. तर ह्याच्यामध्ये जे हायवेचे अधिकार आहेत ते सुद्धा खूप मोठे जबाबदार आहेत आणि मी तर तुम्हाला सांगतोय की पालघरचे जे प्रशासन आहे ते प्रशासन जेव्हा घटना घडते तेव्हाच त्या घटनेवरती पोहोचतात. तेव्हा त्या ठिकाणी सुविधा नसतात, त्या रस्त्यावरती सुविधा नसतात, तेव्हा त्या ठिकाणी हे पाहणी करत नाही. जेव्हा एखाद्या ठिकाणी पुलाची गरज आहे, जेव्हा एखाद्या ठिकाणी क्रॉसिंगची सुविधाची गरज आहे, जेव्हा एखाद्या ठिकाणी रस्त्याच्या भरणीची गरज आहे, तेव्हा त्या ठिकाणी ते अधिकारी पाहत नाही. त्या ठिकाणी धानिवरी हा एक मोठा गाव आहे
आणि त्या गावामध्ये 700 ते 800 माणसं राहतात आणि त्या माणसांना शाळेत जाण्यासाठी किंवा दवाखान्यात जाण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तो रस्ता ती हायवे क्रॉस करण्यासाठी त्या ठिकाणी क्रॉसिंगची सुविधा नाही, त्या ठिकाणी एखादं मोठं पूल बांधलं गेलं नाही, तर ह्या घटना घडणारच. जेव्हा घटना घडतात तेव्हा बरोबर अधिकारी येतात, तेव्हा बरोबर पालघरचं प्रशासन येतं, तेव्हा बरोबर मोठमोठाली माणसं येतात आणि त्या ठिकाणी पाहणी करतात. आम्ही ह्या ठिकाणी गेलो की या ठिकाणी खूप वाईट घडलं, असे नाही झालं पाहिजे होतं, एवढी माणसं मेली, खूप दुःखाची घटना घडली, आम्ही या ठिकाणी जाऊन पाहणी केली. फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, चांगले बोलतात, दुःख दाखवतात आणि सोशल मीडियावरती पोस्ट करतात. हे कार्य केले, ही मदत केली. पण जेव्हा त्या ठिकाणी सुविधा नव्हत्या, त्या ठिकाणी रस्ता चांगला नव्हता, त्या ठिकाणी चांगली क्रॉसिंगची सुविधा नव्हती, त्या ठिकाणी पूल नव्हतं, ह्या गोष्टी, ह्या समस्या तुम्ही अगोदरच जर मांडल्या असत्या तर ह्या घटना घडल्याच नसत्या. विचार करा मित्रांनो, या घटनेमध्ये जर आपली आई वडील, मुलं बाळं, बहीण भाऊ जर आपली या घटनेमध्ये मरण पावली गेली असती तर आपल्याला कसं वाटलं असतं. त्याचप्रकारे ज्या माणसं त्या घटनेमध्ये मरण पावली गेली असतील त्या माणसांना कसं वाटलं असेल, त्या माणसांच्या मनामध्ये किती दुःख असेल, ती माणसं किती कोसळून गेली असतील, त्या माणसांना किती दुःख झालं असेल, या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि त्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा. ज्या लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, ज्या लोकांची माणसं मेली, त्या कुटुंबियांना सरकारकडून मदत मिळालीच पाहिजे आणि मिळालीच पाहिजे. तुम्ही मदत करा आणि आपला आदिवासी समाज पूर्णपणे त्या लोकांच्या पाठीशी उभा आहे. आणि जी पण माणसं त्या घटनेमध्ये मेली गेली त्या माणसांना भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना न कळत घडली, ही घटना आपल्या हातामध्ये नव्हती, या घटनेचा कुणीही विचार केला गेला नसेल, पण ही घटना घडली आणि याच्यामध्ये बरीच माणसं मरण पावली. खरंच खूप दुःख होतंय. सरकारला मी विनंती करतो मीडियाच्या माध्यमातून की त्यांना चांगले अर्थसहाय्य द्या. खरं म्हणजे आपण एक प्राण्याची किंवा जीवाची पण किंमत लावू शकत नाही, परंतु तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत ही त्यांना चांगली पद्धतीने केली पाहिजे. मी आज सकाळी माझ्या लक्षात आलं की मी ऐकलं की शासनाने काहीतरी 5 लाख रुपये त्या ठिकाणी कुटुंबाच्या म्हणजे मृत्यूच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य 5 लाख रुपये देण्याचं केलेलं आहे. 5 लाखामध्ये ते कुटुंब सेवा नाही होऊ शकत, त्यांना 10 लाखाच्या वरती ही शासनाने 10 लाखाच्या वरती शासनाने विचार करून त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, असं मी या मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या लक्षात आणून देतो.